महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। पिंपळगाव बारव येथे सरपंचाचे दुर्लक्ष, गावकरी त्रस्त। भोकरदन शहर प्रतिनिधी सौ माधुरी जाधव। भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव बारव येथे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सरपंचाच्या दुर्लक्षामुळे गावात एकही ग्रामपंचायत ठराव झालेला नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे। सरपंच गावात फिरकत नसल्यामुळे गावातील समस्यांकडे त्यांचे लक्ष नाही असेही गावकरी सांगत आहेत। गावामध्ये नळाला पाणी वेळेवर येत नाही, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आणि खांबावरचे पथदिवे बंद आहेत। यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। गावकऱ्यांच्या मागणी आणि इशारा गावकऱ्यांकडील तातडीने ग्रामपंचायत ठराव घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेण्याची मागणी केली आहे। पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी त्यांची केलेली आहे। या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। या अहवालावरून पिंपळगाव बारव येथील गावकऱ्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून येते। स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे। गावातील सरपंच येत नाही का तुमच्या गावामध्ये? सरपंच येतच नाही आमच्या गावात, आले तर तिकडे जातात नाही गावामध्ये, त्यामुळे कारभार तिकडेच पाहतात। आणि जर एखाद्या वेळेस काही अर्जंट काम असलं गावामध्ये तेव्हा जर त्यांचं बोलणं करायचं असलं तर कोण घेतात? म्हणून बोल लागतो। येतात का? पण गावामध्ये बोलवलं तर येतात? आता ते कार्यकर्ते बोलवलं तर मग तेव्हा येतात, तेव्हा येतात म्हणजे त्यांचं काम असलं तेव्हा। आपण बोलूया यांच्यासोबत। सांगा, तुमच्या गावात सरपंच येतो? येतच नाही आमच्याकडे सरपंच। जसं झालं तसं निवडून आलो, जसं आला येऊन पाहिलंच नाही गावात काय आहेत। म्हणजे निवडून आल्यापासून एकदाही गावात आलेच दिसतं नाही। तुमच्या गावात पाणी येतं का? पाणी येत नाही, एक महिना दीड महिना। ग्रामसभा किती झाल्या तुमच्या गावामध्ये? एक बी नाही झाली ग्रामसभा। सरपंच होऊन 2-3 वर्ष झाले, ते कधी गावात आले नाही। गावात ग्रामसभा कधी घेतलीच नाही घेतली। येऊन बघत पण नाही? येऊन बघत बी नाही। तुमच्या गावात पाणी किती दिवसानंतर येतं? पाणी येतं आमच्या महिन्याला 6 महिन्याला। आणि मदत काय करता मग? मदत काय हापशी तुमच्या गावामध्ये घेतला? अजिबात घेतला नाही आमच्याकडे, एकदा घेतला नाही। एकदाही नाही घेतला का? तरी नाही आणि आलाही नाही। आणि ठराव अजूनही त्यांना माहिती नाहीये की ठराव कधी झाला गावामध्ये आणि कधी घेतला। तरी नाही आणि आलाही नाही। आणि ठराव अजूनही त्यांना माहिती नाहीये की ठराव कधी झाला गावामध्ये आणि कधी घेतला। तर